मूर्तिजापूर तालुका पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम अकोली जहागीर येथे जलकुंभानजीक असलेल्या पाणीपुरवठा वॉलच्या खड्ड्यात पडून वळू या जनावराचा मृत्यू झाला। ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीवरच आधारित असून याला पशुपालन हा महत्त्वपूर्ण शेतीपूरक व्यवसायाची जोड असणे सद्यस्थितीत गरजेचे असताना मात्र चराई क्षेत्राअभावी तालुक्यातील अनेक गावात पशुधनाची संख्या बोटांवर मोजावी इतकीच आहे। मात्र अशा घटना या व्यवसायाला घातकच। अकोली जहागीर येथील शेतकरी ऋषिकेश काळे यांच्याकडील वळू गेल्या मंगळवारपासून हरवल्याच्या पार्श्वभूमीवर गावात शोधाशोध सुरू केली, पण कुठेच दिसले नाही। पण आज पहाटे जलकुंभाजवळ खूप दुर्गंध आल्यामुळे नागरिक बघावयास गेले असता तेथील खड्ड्यात जनावर पडून असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे शेतकरी काळे यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले। नागरिक असून हे दुसऱ्यांदा यावेळेस या वॉलमध्ये गोरं पडलेलं आहे। तसेच जे काही हा भोंगळ कारभार या ग्रामपंचायत अकोली जहागीरचा चालू आहे, तसेच त्या पडलेले त्या वॉलमध्ये सुद्धा ते दूषित पाण्याचा पाणी पुरवठा या गावकऱ्यांना होऊ शकतो। तरी याची सर्वांनी किंवा सरपंच कर्मचाऱ्यांनी दखल घ्यायची मी विनंती करतो। ह्या गंभीररित्या जो इथं प्रकार घडलेला आहे त्याची दखल आम्ही फोन लावले असता ग्रामसेवकांना, सचिवांना, तरी त्यांचा फोन स्विच ऑफ दाखवत होता। तरी या गंभीर घटनेची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी। या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने ग्रामस्थांनी व्यक्त केले। संबंधित जलकुंभाची पाहणी केली असता घनदाट असे गवत आजूबाजूला वाढले असून व्यवस्थापन शून्य कामाचे चित्र प्रत्यक्षदर्शनी दिसत आहे। या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठ अधिकारी तथा प्रशासन यांनी घेऊन अशा गंभीर घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये याकरिता उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। मी ऋषिकेश महादेवराव काळे। आमच्या गावामधील पाणी पुरवठा विभागाची जे पाण्याची टाकी आहे त्याच्याखाली जे याचे हे असतात, गड्डे असतात एअरचे, त्याच्यामध्ये माझं 3 वर्षाचं गोरं पडलेलं आहे। याच्या आधीसुद्धा एक वर्षाचं गोरं पडलं होतं, त्याची आम्ही कंप्लेंट केली होती। त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली नाही। त्याच्यामुळे आता डबल आम्हाला कंप्लेंट करावी लागत आहे। तरीही सर्वांनी त्याच्यामध्ये लक्ष द्यावं। माझं मागच्या वेळेचं 10,000चं गोरं आणि आताचं 25,000चं टोटल 35,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आणि तसंच या पाण्याच्या टाकीला वॉल कंपाऊंड आहे, पण त्या गेटला कुलूप वगैरे काही नसल्यामुळे मला आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।